सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024चा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागली आहे. मात्र पुसद शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असे बॅनर पुसद शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहे. या बॅनरवर विजय निश्चित, अरे कोण म्हणते येत नाही, आल्याशिवाय राहत नाही आणि समोर महाविकास आघाडी, शुभेच्छुक राजू दुधे मित्रमंडळ असे आशययुक्त बॅनर असून बॅनरवर एकीकडे नगरपालिका माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे व माजी मंत्री संजय देशमुख यांचा शुभेच्छा देतानाचा फोटो आहे, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हे चित्र अद्यापही अस्पष्ट असून निकालापूर्वीच अशा प्रकारची बॅनरबाजी काय संदेश देऊ इच्छित आहे यावर तर्कवितर्क लावणे सुरू आहे. विविध प्रसार माध्यमांमार्फत जेव्हा जनतेचा कौल घेण्यात आला तेव्हा काहींनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्या निवडून येतील असे म्हटले, तर काहींनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असा दावा केलेला आहे. मुळात या प्रश्नाचे उत्तर येत्या 4 जून रोजी मिळेल एवढे मात्र निश्चित. कोणता चेहरा निवडून येईल हे देखील त्याच दिवशी कळून येईल. मतदाता म्हणून तुम्हाला काय वाटते, कोण निवडून येईल? आता महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीही बॅनरबाजी करेल का? तुमचा अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आणि बघत रहा पब्लिक न्यूज मराठी.